तर खासदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच विदर्भ दौरा आहे। त्यामुळे त्या दृष्टीने ठाकरेंच्या या विदर्भ दौऱ्याकडे पाहिलं जात आहे। ठाकरेंच्या स्वागतासाठी नागपूर विमानतळावर कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली। हातात फलक घेऊन हे कार्यकर्ते इथं आलेत। हे दृश्य बघतोय आपण। संकटाशी न डगमगणारा लढणारा फक्त एकच नेता। विमानतळ परिसरामध्ये हे सगळे फलक झळकले। शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्या विदर्भ दौरा आहे। 6 खासदार फुटीनंतर पहिल्यांदाच विदर्भ दौऱ्यावर उद्धव ठाकरे येत आहे। आपण बघू शकता की नागपूर विमानतळावर जे आहे उत्साहाचे वातावरण जे आहे ते पाहायला मिळत आहे। एकूणच बघितलं असेल तर संकटाशी न डगमगता लढणारा फक्त एकच नेता अशा प्रकारच्या आशयाचे बॅनर जे आहे ते कार्यकर्त्यांच्या हातात दिसत आहे। एकूणच बघितलं असेल तर उद्यापासून यवतमाळमध्ये दौरा असणार आहे। आपल्यासोबत शिवसेना कार्यकर्ते त्यांच्या काय भावना आहेत ते जाणून घेऊया। काय सांगाल? आज उद्धव ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आहे। 6 खासदार फुटीनंतर काय एक कार्यकर्ता म्हणून काय वाटतंय? मान्य उद्धव साहेबांच्या मनात आणि शिवसेनेच्या मनात एक आनंदाचं वातावरण आहे। ते याच्यासाठी की आपल्या टीम मध्ये जे काही गद्दार लोक होते ते आता निघून गेलेले आहे आणि एक साफ स्वच्छ प्रतिमेचे निष्ठावंत लोक आपल्या सगळं सोबत आहे। म्हणून उद्धव साहेबांना त्यांना एक चांगलं वाटत आहे की जे आपल्या गटातले जे भ्रष्ट लोक होते, जे पैशासाठी विकले जाणार होते, असे लोक आता तिकडे चालले गेलेले आहे मिंदे गटामध्ये। म्हणून उद्धव साहेबांनी आता नवीन एक संकल्प घेऊन परत एक नवीन महाराष्ट्र घडवण्यासाठी आपल्या या नागपूरच्या या पावनभूमीतनं मान्य उद्धव साहेबांनी दौरा सुरू केलेला आहे। जिथे जिथे आता खासदार फुटलेले आहेत त्या त्या क्षेत्रामध्ये जाऊन मान्य उद्धव साहेब परत एकदा पक्ष बांधणीची सुरुवात करत आहे। शिवसेना हे नवीन पक्ष ते चिन्ह घेऊन समोर आलेलं आहे। तरी आम्ही 9 खासदार निवडून आणले। तर मतदान हे निष्पक्षपणाने झाले तर ह्या भारतीय जनता पार्टी आणि मिंदे गटाला महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कसे अग्रेसर आहे हे दाखवून दिल्याशिवाय शिवसैनिक राहणार नाही। सत्याचा मार्ग म्हणजे फक्त बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेची जे मुलं आहेत, जसे उद्धव साहेब आहेत त्यांचे मुलं आदित्य साहेब आहे। आम्ही नेहमी कट्टर शिवसैनिक आहोत। आम्ही सर्व नेहमी उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबतच राहू। कॅमेरामॅन मनोज मोहितेसह तेजस मोहिते, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।